म्हणजे काय हे अगोदर आपल्याला माहिती पाहिजे। परसबाग म्हणजे काय तर आपल्या घराच्या समोर किंवा घराच्या पाठीमागे मोकळी असलेली जागा आणि त्या मोकळ्या जागेमध्ये भाजीपाला फळबाग किंवा असं भाजीपाला थोडा छोट्या प्रमाणात केलेला त्याला काय म्हणतात परसबाग म्हणतात। त्याला काय म्हणतात परसबाग। तुमच्या घराच्या समोर आहे का मोकळी जागा आहे पाठीमागे आहे का त्या ठिकाणी आपण परसबाग आपण काय करू शकतो निर्माण करू शकतो। तर परसबाग बघा कशी करायची तर आपण या ठिकाणी आपण तुम्ही पाहता सगळेजण परसबाग म्हणजे काय बरोबर आहे का नाही। आपल्या शाळेच्या समोर आपण या ठिकाणी मोकळी जागा केली आहे त्या ठिकाणी काय केलं बघा अगोदर खडकाळ जमीन होती तर खडकाळ जमिनीमध्ये येईल का नाही पीक येतील का जमीन कशी लागणार आहे भुसभुशीत लागणार आहे। कशी लागणार आहे जमीन भुसभुशीत पाहिजे जमीन आहे का नाही। मग आपण काय केलं ही माती कशी आहे तांबडी आहे पांढरी आहे का काळी आहे काळी आहे। काळी माती ही पिकासाठी कसदार असते है का नाही बरोबर का नाही। आपल्याला जसं खायला काय छान लागतं चपाती कसदार असते ना तसं पीक वाढीसाठी सुद्धा ही काळी माती काय असते कसदार असते। म्हणून ही काळी माती आपण या ठिकाणी खासापुरीच्या धरणातून आणून टाकलेली आहे की नाही। हा आणि मग काय केलं पाणी पीक लागवड करायची म्हणले की त्याला काय लागतं पहिल्यांदा पाणी लागतं। याला काय लागतं पहिल्यांदा पाणी। मग पाणी देण्यासाठी आपण काय केलं या ठिकाणी पाईप लावलाय म्हणजे ड्रीप काय केलंय ड्रीप आहे का नाही। आपण झाडाला पाणी ओततो आहे का नाही। पाणी ओतण्यापेक्षा काय असतं माहिती का ड्रीप न दिलेलं पाणी त्याच्यामुळे झाड अधिक छान पैकी येतात म्हणून आपण हे झाडांना काय केलं आहे या ठिकाणी ड्रीप पण केलेलं आहे ड्रीप पण केलेलं आहे बरोबर आहे की नाही। आता याला दररोज ह्याला 10 मिनिट पाणी सोडलं पाहिजे। दररोज किती मिनिट पाणी सोडलं पाहिजे 10 मिनिट पाणी सोडलं पाहिजे तर झाड काय होते तुम्हाला छान पैकी येतात। इकडे समोर बघा आता आपण या ठिकाणी काय काय लागवड केलेली आहे कोथिंबीर पाहिजे तुम्ही या ठिकाणी कोथिंबीर आहे। त्यानंतर काय आहे वांग आहे इथं काय आहे टोमॅटो पलीकडे काय आहे मिरची आणि त्याच्या पलीकडे काय आहे रे पत्ता कोबी काय आहे पत्ता कोबी त्याला पानकोबी सुद्धा आपण म्हणतो आहे की नाही। आणि मग ही सगळं आपण काय केलेलं आहे या शेतामध्ये या परसबागेमध्ये लागवड केलेली आहे की नाही। नुसतं लागवड करून जमतं का नाही जमत मग काय करावं लागतं देखभाल पण करावं लागते आहे की नाही बरोबर आहे की नाही। काय करावं लागतं मग खुरपणी करावं लागते। मग खुरपणी करण्यासाठी काय साधन असतं माहिती का खुरपणी करण्यासाठी काय म्हणतात त्याला खुरप म्हणतात काय म्हणतात खुरप म्हणतात है की नाही। ह्याच्या साहाय्याने काय करतात रे उखळते म्हणजे खुरपणी काय करतात खुरपणी। तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात श्रीगोंद्याकडे गेले तर तुम्हाला याला भांगलणी म्हणतात काय म्हणतात याला भांगलणी असं म्हणतात। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्दप्रयोग असतात। आपल्याकडे म्हणतात खुरपायचं आहे का नाही हे खुरपायचं साधन आहे याला खुरप म्हणतात काय म्हणतात त्याला खुरप। पुन्हा झाड लावण्यासाठी काय करतात खड्डा खोदतात आहे का नाही। खड्डा खोदायला काय लागतं काय टिकावाच्या साहाय्याने खड्डा खोदतात हा आणि खोदल्यानंतर त्याच्यातली माती कशाने काढतात खुरप्या ना खोरे काय खोर हे काय आहे खोरा आहे काय आहे हे खोरा आहे का नाही खोरे म्हणतात त्याला। खोरेच्या साहाय्याने काय करतात माती खड्ड्यातली काढण्याचं काम करत असतात है की नाही। तर बघा अशा तऱ्हेने आपण काय केलेले आज परसबागेची माहिती पाहिलेली आहे। तर आपल्या शाळेच्या अंगणात केलेली आपण परसबाग थोड्या दिवसामध्ये आपण ह्याचे काय करणार आहोत टोमॅटो आपल्या शालेय पोषणच्या भातामध्ये टाकणार आहोत है की नाही। आपण वांग्याची पण भाजी करणार आहोत थोड्या दिवसामध्ये याला वांग पण लागणार आहे है की नाही। शालेय पोषण मध्ये आपण कोथिंबीर पण टाकणार आहे आता कोथिंबीर पण आली आहे की नाही। हा तर अशा तऱ्हेने आपण परसबागेविषयी काय काय झालेले आहे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। तुम्हाला माहिती मिळली का नाही ओके छान।